नमस्कार. आज मी तुम्हाला सिकेपी पद्धतीचा नारळाच्या दुधातला नारळी भात दाखवणार आहे. नारळी भाताचं आपण साहित्य बघूया. हे 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. हे धुतलेले तांदूळ आहेत. तसाच 1 वाटी गूळ घेतलेला आहे. 2 वाट्या ओलं खोबरं घेतलेलं आहे. ह्याचं आपण आता दूध काढून घेऊया. मी तुम्हाला दाखवते. आणि दूध 2 वाट्या आपण घेणार आहोत ह्या 1 वाटीसाठी. त्याच्यानंतर हे साहित्य आहे. इथे तूप घेतलेलं आहे मी. हे चांगलं तूप आहे. त्याच्यानंतर फोडणीसाठी हे 2-3 लवंगा आणि 2-3 वेलच्या घेतलेल्या आहेत. हे जायफळ घेतलेलं आहे. ही वेलची पूड घेतलेली आहे. एक थोडंसं किंचित आपल्याला मिठाची कणी लागणार आहे म्हणून मीठ घेतलेलं आहे. ह्या मनुका घेतल्यात आणि हे काजू बदाम मी काप करून घेतलेले आहेत. हे नारळाचं दूध काढण्यासाठी मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. 2 वाट्या खोबरं आणि 1 वाटी पाणी असं घेतलेलं आहे. हे नारळाचं दूध आता आपलं काढून झालेलं आहे. बघा हे 2 वाट्या दूध आहे. आता आपण भाताची तयारी करूया. तर गॅस चालू केलाय मी आणि हे भांडं ठेवलंय गरम करायला. आता त्याच्यामध्ये मी तूप घालते. हे घरचं तूप आहे. आता वेलच्या आणि लवंग घालते याच्यात. आता हे तुपावरती मी तांदूळ पण घालते. हे बघा वेलची लवंग झालेली आहे. आता हे धुतलेले तांदूळ घालते मी. 1 वाटीभर आहेत. तुपावर चांगले छान परतून घ्यायचे हे परतून झाले. बघा थोडासा त्या रंग हा बदललाय तांदळाचा. आता मी ह्याच्यात थोडीशी चवीपुरती अगदी मिठाची कणी घालते. हे बघा अगदी थोडीशी. आणि थोडंसं परतून मी ह्याच्यामध्ये हे नारळाचं दूध जे आपण केलेलं आहे हे 2 वाट्या ते मी घालते. आणि थोडंसं हे उकळी आली एखादी की आपण आता हे कुकरला शिजवून घेणार आहोत. म्हणजे आपण जसा नेहमीचा भात लावतो तसा मी ताटली ठेवून कुकरला 2 शिट्या मी करून घेणार आहे. आता ही उकळी आलेली आहे. आता ह्या कुकर गरम केलेला आहे मी. आता कुकरमध्ये हे ठेवते. त्याच्यावर हे झाकण ठेवते आणि अशा 2 शिट्या आपण करून घेणार आहोत. आणि मग गुळाच्या पाकाचं मी दाखवते. गुळाचा पाक करून मग पाक त्याच्यामध्ये हे करायचा. आता भात बघूया. हा आता भात झालेला आहे. आता उघडून बघूया कुकर. हे बघा हे बघ भात झालेला आहे. हा असा छान मोकळा भात झालेला आहे. हा आता आपण गुळाचं पाणी करून घेऊया. तोपर्यंत मी हे झाकून ठेवते. हा गुळ घेतलेला आहे तो 1 वाटी. आपण आता ह्याचं पाणी करून घेऊया. पातेल्यात काढून घेते. आणि आपल्याला थोडंसं गुळ भिजेपर्यंतच पाणी घालायचं. हा गूळ फक्त आपण विरघळून घ्यायचा आहे. ह्याचा पाक अजिबात करायचा नाहीये. हा अगदी संपूर्ण विरघळला पाहिजे. म्हणजे जे ह्याचं पाणी होईल ते आपण भातात ओतणार आहोत. पण ह्याचा पाक नाही करायचा आपण. आता गूळ विरघळलेला आहे पूर्ण. हे बघा गुळाचं पाणी असं छान झालेलं आहे. आता त्याच्यातमध्ये ही वेलची पूड घातलेली आहे. त्याच्यानंतर थोडं जायफळ घातलेलं आहे.
थोडेसे मी काजू बदामचे काप घालते, थोड्याशा मनुका घालते आणि हे पाणी मी आता त्या भातावरती ओतते. असं सगळं सारखं करून घ्यायचं आणि ह्या भाताला तव्यावर ठेवून मी आता वाफ आणणार आहे. एक 10 ते 15 मिनटं आपण ठेवूया हा, तरी चांगली वाफ येईल त्याला. आता आपण गॅस बंद करूया. बहुतेक ही वाफ आता आलेली आहे आणि भात आपला तयार आहे. बघूया आपण. हा गॅस बंद केलाय. भात तयार आहे. तयार आहे भात आपला. आपण काढून घेऊया हा. आपण ह्याच्यावरती हे 1 चमचा तूप घालूया आणि भात काढून घेऊया. आता नारळी भात आपला तयार आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.